Very good morning, ladies and gentlemen. सुप्रभात, सुस्वागतम, पवित्र स्वागतम, शुभ स्वागतम. आज की ये सुबह शायद आपके लिए एक आम सुबह हो सकती है, लेकिन अगर आप सोचते हैं कि सुर, ताल, लय, ये संगीत, ये गीत बहार आपकी जिंदगी में कुछ रोशन क्षण प्रदान करें, तो आइए आज इस महफिल में आपकी उपस्थिति से और सुरों की सजी हुई एक शानदार सुबह आपका स्वागत करती है. इटर्नल मोटिव्स प्रेजेंट्स स्वर संगम लाइव म्यूजिक, द इवेंट पावर्ड बाय Pharmonics Biologicals. Let us start this rocking morning with the band led by Kiran Yadav, band 7 Notes.
This is something very, very special. Guys, एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. Band 7 Notes and स्वागत है आपका. फिर एक बार मिलते हैं तो क्या कहते हैं? But obvious. Good morning. Well, everybody awake? सब जगह हैं? कह दीजिए क्योंकि मैं फिर ऑडिटोरियम लाइट्स चला दूंगा. कोई बात नहीं उसमें. आप दिखेंगे तो मुझे और ज्यादा खुशी होगी आपसे बात करने के लिए. लेकिन ये दौर है ना कि आप एक दूसरे से मिले बिना कभी कभी बहुत अच्छा एक रिश्ता हो जाता है. वैसे सुर हैं, ये गीत है, हमें दिखते नहीं, हमें सुनाई देते हैं. We listen to the songs from the 70s, 80s, 90s. वो शायद किसी ने देखे हो ना देखे हो, लेकिन सुनने के बाद ना आप उससे जुड़ जाते हैं. और जब आप सुरों के साथ जुड़ जाते हैं, ये बहुत ही हसीन, एक बहुत ही मधुर सा रिश्ता हो जाता है. ते तरल नातं आपण जे म्हणतो मराठीत ऋणानुबंध, असं काहीतरी आपलं ना ती जडणघडण होत असते. आणि आज आपण ह्या स्टेजवर इटर्नल मोटिव्सच्या खरंच ती खूप एक मनापासून सांगण्याची गोष्ट आहे की इटर्नल मोटिव्स ह्या गोष्टीतून काय आपल्याला बोध घ्यायचा आहे की कोणत्याही व्यावसायिक हेतू नसताना आपण या समाजाला घडवण्यासाठी जे कलाकार लागतात ना, आपण नेहमी म्हणतो ब्युरोक्रॅट्स, VVIPs, पॉलिटिशियन्स किंवा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणारे व्यक्ती, ह्यांना सगळ्यांना त्या तणावातून मुक्त करण्यासाठी शेवटी म्युझिक थेरपीकडे जावं लागतं. पण आपण जर आपल्या आयुष्यात ही म्युझिक सोबत सोबत घेऊन चालू तर कदाचित स्ट्रेसमध्ये जाणारच नाही. अर्थातच ह्या कार्यक्रमाला आपण खूप चांगल्या रीतीने सुरुवात केली, कारण आपण से काही ऐकलं या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून वादकांनी जे सादर केलं, जो आपके सामने पेश हुआ है उसमें कोई भी शब्द नहीं था. ते बिटवीन द लाईन्स म्हणतो ना आपण, ते वाचायला आलं पाहिजे. यातून आपण काय घेऊ शकतो या सगळ्या गोष्टीतून की म्युझिक हॅज नो लँग्वेज बॅरियर्स. ही सगळी एक मुक्त वाहणारी नदी आणि आपण ओंजळ बसाने त्यातून जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं आपण प्राशन करायचंय.